आपण जेव्हा एखाद्या परीक्षेची तयारी करतो तेव्हा आपल्याला माहिती असते की अभ्यास केला तरच पास होऊ. हो, अगदी साहजिक आहे ते. पण समजा एखाद्या विद्यार्थ्याने पुस्तकं तर उघडलीच नाहीत आणि तो पास होण्यासाठी परीक्षकाला म्हणजे महागड्या भेटवस्तू देऊ लागला, तर काय होईल? त्याचा काहीच उपयोग होणार नाही. कारण कसं आहे, वरवरचा दिखाला खऱ्या ज्ञानाची जागा कधीच घेऊ शकत नाही. ही ना एक मानवी प्रवृत्तीच आहे, मूळ कष्ट करण्यापेक्षा शॉर्टकट शोधण्याची. अगदी बरोबर. आणि हाच विचार आपण आजच्या या सखोल चर्चेत पाहणार आहोत. आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाच्या 6व्या अध्यायाचा वेध घेतोय. हो, ज्याचा मुख्य उद्देशच हा आहे की खरी भक्ती आणि केवळ दिखावा यातील फरक समजून घेणं. मी जेव्हा हे वाचत होते ना, तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. या ग्रंथाचे लेखक सुरुवातीलाच स्वतःबद्दल एक म्हणजे खूप सुंदर कबुली देतात. अच्छा, ती मुळाक्षरामली ना? हो, तीच. ते म्हणतात की जसे एखादा गुरु लहान मुलाचं बोट धरून मुळाक्षर गिरवून घेतो, अगदी तसंच स्वामी स्वतः त्यांच्या मतिमंदपणाला बाजूला सारून हे चरित्र लिहून घेत आहेत. हा निरागस भाव खूप महत्वाचा आहे. म्हणजे स्वतःचा अहंकार पूर्णपणे बाजूला ठेवण्याची ही कृती आहे. आणि हे सूत्र खूप सूचक आहे. ते कसं काय? कारण या अध्यायातील जो मुख्य प्रसंग आहे ना, तो याच्या अगदी विरुद्ध टोकाचा आहे. म्हणजे पूर्णपणे अहंकारावर आधारित. अच्छा, म्हणजे तो बडोद्याचा राजा आणि त्याचा प्रतिनिधी तात्यासाहेब यांचा प्रसंग. हो, तोच. राजाच्या मनात कोणताही खरा भक्तिभाव नसतो आणि हे ओळखून स्वामी तिथे जाण्यास चक्क स्पष्ट नकार देतात. बरोबर. आणि मग तातासाहेबांना जेव्हा हे कळतं तेव्हा ते काय करतात? आपले प्रयत्न फोल ठरतील या भीतीने ते अनुष्ठानादी धर्मकार्य, गुरुचरित्राचा सप्ताह, ब्राह्मणांच्या जेवणावळी हे सगळं सुरू करतात. अरे चा, म्हणजे मगाशी आपण जी लाचेची उपमा दिली ती इथे तंतोतंत लागू पडते. अगदी बरोबर. आतून शुद्ध हेतू नाहीये, पण केवळ बाह्य कर्मकांडांचा देखावा उभा केला जातोय. आणि स्वामींनी या सगळ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. म्हणजे ईश्वरी तत्वाला अशा कृत्रिम मार्गांनी फसवणं शक्य नसतं. हो ना, पण तात्यासाहेब इथेच थांबत नाहीत. बापरे, आणखी काय करतात ते? या दांभिक भक्तीने काहीच साध्य होत नाही हे पाहिल्यावर ते चक्क स्वामींना मेण्यात बसून म्हणजे बळजबरीने पळवून नेण्याचा प्रयत्न करतात. बापरे, बळजबरीने? हो, पण स्वामी अर्ध्या रस्त्यातच कडपगाव नावाच्या ठिकाणी मेण्यातून खाली उतरतात आणि थेट अक्कलकोटला परततात. असं अनेकदा घडतं. पण एक मिनिट, मला इथे एक प्रश्न पडलाय. बोला की. स्वामींना जर जायचंच नव्हतं तर त्यांनी विरोध करण्यासाठी अर्ध्या वाटेपर्यंत जाण्याची वाट का पाहिली? म्हणजे सुरुवातीलाच का नाही रोखलं? हा खूप छान प्रश्न आहे. कसं आहे, मी जेव्हा यावर विचार करत होतो तेव्हा जाणवलं की यामागे एक अत्यंत सखोल विचार आहे. भौतिक बळाने किंवा सक्तीने ईश्वरी तत्वाला कधीच बांधून ठेवता येत नाही हे यातून सिद्ध होतं. अच्छा, म्हणजे सक्तीने सुरुवात करता येते. हो, पण अहंकाराचा हा प्रवास नेहमीच अर्ध्यावर मोडतो. तो त्याच्या अंतिम ध्येयापर्यंत कधीच पोहोचू शकत नाही. भौतिक ताकद आणि ईश्वरी इच्छा यांचा हा थेट संघर्ष आहे. क्या बात आहे. अहंकाराचा प्रवास अर्ध्यावर मोडतो. आणि मला वाटतं हे सूत्र बडोद्याचे राजा मल्हारराव गायकवाड यांच्या पुढच्या कृतीतूनही स्पष्ट होतं. अगदी बरोबर. कारण तात्यासाहेब निराश होऊन परतल्यावर मल्हारराव शांत बसत नाहीत. ते स्वतःचे प्रतिनिधी म्हणून यशवंतराव नावाच्या मराठा उमरावाला पाठवतात. आणि सोबत अलंकार, वस्त्रे आणि भरपूर द्रव्य देऊन स्वामींकडे पाठवतात. हो, आणि हे ऐश्वर्य पाहताच स्वामींचं ते रौद्र रूप समोर येतं. तो यशवंतराव तिथेच थरथर कापू लागतो आणि सगळं कार्य सोडून तसाच बडोद्याला परत जातो. म्हणजे सत्तेचा आणि संपत्तीचा अहंकार भक्तीसमोर कसा निष्फळ ठरतो हेच यातून दिसतं ना? हो, संपत्तीने देवाला विकत घेण्याचा प्रयत्न करणं हा या अध्यायाच्या दृष्टिकोनातून अहंकाराचा सर्वोच्च बिंदू आहे. आणि म्हणूनच या कथेचा शेवट फक्त स्वामींच्या नकारावर थांबत नाही. हो, पुढे मल्हाररावांना एका साहेबांवर विषप्रयोग करण्याच्या आरोपाखाली अटक होते आणि त्यांचं संपूर्ण राज्य त्यांच्या हातातून जातं. हे वाचून मी तर थक्कच झाले. कारण या आध्यात्मिक चौकटीत जर आपण विचार केला तर जेव्हा भौतिक संपत्तीचा वापर करून आध्यात्मिक गोष्टींवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न होतो तेव्हाच तो अहंकार माणसाच्या विनाशाला आमंत्रण देतो. म्हणजे दिखावा करून कृपेची अपेक्षा करणं हे अंतिम अवकृपेला बोलावण्यासारखं आहे. अगदी योग्य शब्दात सांगितलंस. या संपूर्ण सखोल चर्चेचा मुख्य गाभा हाच आहे की खरी भक्ती ही पैशाने, सत्तेने किंवा बळजबरीने मिळवता येत नाही. हो,
बाह्य सजावट कितीही भव्य असली तरी मूळ प्रामाणिकपणा आणि शुद्ध हेतू असल्याशिवाय ईश्वरी तत्वाला स्पर्श करता येत नाही. खरंय, हा विचार माणसाला स्वतःच्या अंतर्मनात डोकावून पाहायला नक्कीच भाग पाडतो. हो ना. आणि याच अनुषंगाने या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांसाठी एक विचार करण्यासारखी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आजच्या या आधुनिक जगातही अनेकदा स्वतःचे चुकीचे हेतू लपवण्यासाठी किंवा समाजासमोर आपली प्रतिमा उंचावण्यासाठी अशाच मोठ्या दानधर्माचा आणि दिखाव्याचा आधार घेतला जातो का? हो, हे आजूबाजूला खूप पाहायला मिळतं. अगदी. सत्तेचा आणि पैशांचा वापर करून आपणही अजाणतेपणे अशीच एखादी कृत्रिम भक्ती तर उभी करत नाही ना, यावर सर्वांनी नक्की विचार करायला हवा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्पदं मन्त्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा. अखंड